नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी भरती 2024-25 या ठिकाणी काही म्हणजे 625 जागेसाठी गट क या पदांच्या काही जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. या ठिकाणी पाहते की भारतीय सेना म्हणजे इंडियन आर्मीमध्ये 625 पदांसाठी जाहिरात. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे 10वी 12वी ITI डिप्लोमा अशा प्रकारे या ठिकाणी ही दिलेलं असून ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. समजा आपण या ठिकाणी थोडक्यात PDF समजून घेण्याचे प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचे प्रयत्न करतो. समजा या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पाहताय तुम्ही की भरतीचा विभाग आहे इंडियन आर्मीचा भरतीचा विभाग. त्याचप्रमाणे भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळण्यास मोठी संधी. त्याचप्रमाणे वेतन श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार या ठिकाणी तुम्हाला पगार मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पदाचे नाव आहे गट क ग्रुप C पदे. म्हणजे या ठिकाणी ग्रुप C पदासाठी अलग अलग पदं दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अलग अलग सुद्धा क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 10वी 12वी ITI डिप्लोमा आणि इतर अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत आहे ऑफलाईन. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज स्वीकारायचा आहे. त्यानंतर वयाची अट आहे 18 ते 25 वर्ष या ठिकाणी तुम्हाला वयाची अट दिलेली आहे. त्यानंतर पदाचे नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फार्मॅलिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर, टेलिकॉम, मेकॅनिकल अशा प्रकारे या ठिकाणी बरेच पदं दिलेले असून त्याचप्रमाणे इकडे खाली पाहता तुम्ही ड्रायव्हर, फायरमॅन, कुक, ट्रेडमॅन, मेट, नाई, वॉशरमॅन, मल्टीटास्किंग स्टाफ अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर पद्धती या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर पदाचे नाव आवश्यक पात्रता या ठिकाणी फार्मॅलिस्ट 12वी सायन्स 12वी उत्तीर्ण. त्याचप्रमाणे फार्मसीमध्ये डिप्लोमा, राज्य फार्मसी काउन्सिलमध्ये नोंदणी अशा प्रकारे या ठिकाणी पद क्रमांक 61 दिले आहे. तुम्हाला PDF पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ऑफलाईनच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बरेच पदं दिलेले आहेत. ज्या पदामध्ये तुम्ही बसता क्वालिफिकेशन तुमचे बसते त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक ट्रेडमॅन मेटसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा त्याच्या समक्ष किंवा ITI अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे फिटर आहे. फिटरला संबंधित ट्रेडमध्ये किंवा ग्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो अजून महत्त्वाचं म्हणजे फायर इंजिनिअरिंग ड्रायव्हर याला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबत तुम्हाला अनुभव असेल तर पाहिजे. त्यानंतर फायरमॅनला 10वी पास असणे आवश्यक आहे. फक्त 10वी पास असाल तुम्ही या ठिकाणी फायरमॅनला अप्लाय करू शकता. परंतु या ठिकाणी तुम्हाला PDF पाहून जागा आहेत का नाहीत ते या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे विभागावाईज. त्यानंतर स्वयंपाकी आहे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर व्यापारी सोबती 10वी उत्तीर्ण. त्यानंतर न्हावी म्हणजे बार्बर याला 10वी पास असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे काही या ठिकाणी 10वी पासवर सुद्धा या ठिकाणी पोस्ट दिलेले आहे. तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता 10वीच्या बेसवर. त्यानंतर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि जर का तुम्ही फॉर्म ऑफलाईनमध्ये भरला तुम्हाला या ठिकाणी सांगितलं दिलेलं आहे की प्रत्येक टेस्टसाठी लेखी परीक्षेची तारीख आणि ठिकाण प्रवेशपत्राद्वारे सूचित केल्या जाईल. म्हणजे मित्रांनो जर का तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही तुमचं सिलेक्शन वगैरे किंवा लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला डायरेक्ट लेखी परीक्षेद्वारे या ठिकाणी तुम्हाला कॉल लेटर येणार आहे एक्झामसाठी. सोबत अशा प्रकारे ही PDF दिलेली असून PDF पद्धतशीर पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कारण की जागेचा प्रॉब्लेम येऊ शकते. त्याचप्रमाणे कोण्या विभागात किती जागा आहेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय की पेपर कशा प्रकारे राहणार आहे तर किती मार्काचा वगैरे. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन केलं या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सदर हा ऑफलाईन असून ऑफलाईनच तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून तुम्हाला फॉर्म सदर दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी तुम्हाला सेंड करायचा आहे. या ठिकाणी पाहता की हा फॉर्म आहे
हा फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यास तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील. या ठिकाणी तुम्हाला रिसेंटली फोटो चिपकायचा आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला तुमची जे पोस्ट तुम्हाला फॉर्म असाल ते पोस्ट या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर नंबर 1च्या कॉलममध्ये पोस्ट आणि कोण्या युनिटमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते युनिट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. जर का फॉर्म भरताना काही अडचण वगैरे असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब आपल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होत असल्याकारणाने मी या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो आणि व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.